सारे पाटील अप्पासाहेब यांना मनस्वी श्रद्धांजली अर्पण करते. आणि आज एस.एम. जोशींना सुद्धा स्मरणांजली देणं फार आवश्यक आहे, म्हणून त्यांचाही विनम्र अभिवादन करते. आज मंचावर उपस्थित असलेले प्रमुख अतिथी माननीय प्रभाकर कोरेजी, वरिष्ठ खुल्या मनाचे पत्रकार गिरीश कुबेरजी आणि या दत्त साखर कारखान्याचे अप्पासाहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवून अधिक पुढे जाणारे असे गणपतराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचे आभार मानते. आणि खरोखर पुरस्कार देणारेच पुरस्कर्ते होतात असं कोणी आत्ता विनोद भाऊंनी, जे साधना प्रकाशनाचे सर्व आहेत आणि सर्व हा परिवार, हा समाज शेतमजूर, महिला, सामाजिक कार्यकर्ते, आज जे उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीने हे मान्य करून त्याबद्दलच त्यांना खरोखर विनम्र अभिवादन करतो. समाजभूषण असं स्वतःला म्हणवून घेण्यामध्ये मला खरोखर थोडंसं शर्मिंदा होणं होतं. आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत त्या क्षेत्रामध्ये खरोखर आपलं कार्य हे समाजासाठी भूषणावह आहे का, असा प्रश्न आमच्याही नाही तर अनेकांच्या मनामध्ये असतो. कोणी आम्हाला आंदोलनजीवी म्हणतात, कोणी आम्हाला अर्बन नक्षलही म्हणतात, पण आम्हाला त्याची पर्वा नाही. याचं कारण हेच आहे की अप्पासाहेबांसारख्या अगदी साने गुरुजींपासून प्रेरणा घेऊन सतत कार्यरत राहणाऱ्या अशा व्यक्तींनी, अगदी महात्मा गांधीजी, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई, फातिमा शेख, शाहू महाराज आणि संविधानाचे निर्माते नेते, संविधान सभेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसंच आदिवासींचे सर्व प्रकृती धर्म हाच खरा मानव धर्म आहे, हा संदेश देणारे बिरसा मुंड्या असो की टंट्या भील असो, या सर्वांच्या प्रेरणेने आज आपण समाजामध्ये काय होतं आहे हे जर पाहू लागलो तर आपल्यापुढे किती मोठी आव्हानं आहेत हेच आपल्याला दिसून येतं. तेव्हा या दत्त साखर कारखान्यांच्या वतीने अप्पासाहेबांनी जे काही केलेलं आहे आणि आजही माननीय गणपतरावजी जितकं काही पुढे नेऊन चुकलेले आहेत त्या सर्वांचं दर्शन या निमित्ताने घेताना निश्चितच आनंद होतो. कारण सहकार, न सरकार न कंपन्या, सहकाराच्या मार्गानेच आपण या देशामध्ये समतेच्या, न्यायाच्या दिशेने, समाजवादाच्या दिशेने परिवर्तन घडवून आणू शकतो, हा विश्वास अप्पासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आणि त्याबद्दल त्यांचे जितके आभार आजही मानावेत तितके कमी आहे. बीज माता सारखी महिला शक्ती, कुठे अगदी झुणका भाकर केंद्र चालवणारे अन्नदात्यांची एक केंद्रीय शक्ती आणि अगदी क्षारपड जमिनींना पुन्हा हिरवगार करण्याची, तंत्रज्ञानाची योग्य निवड करून काम करण्याची पुरी ताकद, हे आज पाहून खूप धन्य वाटलं. तसं म्हटलं तर साखर कारखाने जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये वाढले त्या 40 साखर कारखान्यांवरती अगदी अण्णा हजारेंसारख्यांनाही बरोबर घेऊन आम्ही बरेच प्रश्न उभे केले होते. कारण खरोखर सहकारी म्हणवणारे साखर कारखाने जर सहकाराच्या तत्वानुसार चालले नाही तर मग ते खाजगीकरण होते. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एकेका प्रकारची सहकारी संस्था उभी करत
या दत्त साखर कारखान्याचं कार्य जे पुढे नेलेलं आहे त्याबद्दल खरोखर धन्य वाटतं. अगदी पाण्यापासून ते विजेपर्यंत आणि अगदी ITIच्या ट्रेनिंगपर्यंत शेतकऱ्यांच्या समुदायामध्ये जाती धर्माच्या पार जाऊन एकेका नव्या पिढीला निर्माण करणं हे जे कार्य करून दाखवत आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ तितकेच कमीच आहे. आपण हे पाहतो आहे की कुठलंही कार्य हे व्यक्तिगतेने होत नसतं. त्यामुळे आमच्यासारख्या एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला पुरस्कार देता तर आमच्या कार्याला पुरस्कार देत आहात हेच खरं मी मानते आहे. आणि म्हणून या पुरस्काराच्या निमित्ताने जे जे काही मिळालेलं आहे ते आमच्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या, आमच्या घर बचाव घर बनाव आंदोलनाच्या पूनम कनोजिया इथे आलेले आहेत, विजयाताई चव्हाण इथे आलेले आहेत, आमच्या श्रमिक जनता संघाच्या ट्रेड युनियनला कार्यकर्त्यांना आणि आमच्या अगदी संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी आंदोलनालाही आपण एक प्रकारे पुरस्कृत केलं आहे असं मानून मी आपले आभार मानते. आज आपण समाजाच्या साठी भूषणावह असं जर कार्य करायचं असेल तर आपल्याला ती पुढे नेलं आहे. त्यांचं कार्य मीही पाहून आलेली आहे. त्यांनी सुद्धा म्हटलं त्याप्रमाणे आत्महत्या सुद्धा अजून थांबलेल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आपण खरोखर भूषणावं कार्य शेतकऱ्यांसाठी केलं आहे असं मानणं मला तरी शक्य नाही. शेतकरी ज्याच्यामध्ये अगदी कष्टकरी खेत मजूर महिला सुद्धा सामील असतात, पशुपालक असतात, मच्छीमार असतात, आमचे वनोपजावर जिंकणारे आदिवासी असतात, सर्व निसर्ग निर्भर समुदायाला आज काय भोगावं लागतं आहे याचा विचार अशा पुरस्काराच्या निमित्ताने सुद्धा मनभर उमटून येतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की खरोखर या देशातल्या रोज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या किमान 30 ते 50 अशा आत्महत्या का होतात बरं? खरोखर त्या थांबवणं काही या देशातल्या सत्ताधीशांना संभव नाही. आप्पासाहेबांचं जे स्वप्न होतं ते समतेचं स्वप्न होतं, जे साने गुरुजींचं स्वप्न होतं. आणि समाजवादाच्या या स्वप्नाला धरून जर खरोखर आपल्याला समता हासिल करायची असेल तर मग या देशातल्या विषमतेला फार कठोर असं आव्हान दिल्याशिवाय आपण समाजाचे भूषण होऊ शकणार नाही. आणि ते अगदी सहज शक्य आहे, ज्याचा उल्लेख विलासरावांनी केला की एकीकडे एक मोठे कॉर्पोरेट्स हे 1000 ते 1600 करोड रुपये रोज कमाई करतायत आणि दुसरीकडे आमच्या शेतमजुराला काय अगदी जमिनीचे पण आज हमी भावासाठी लढणारे सर्वत्र शेतकरी काय म्हणत आहेत? साठी नाही, केवळ ऊसासाठी नाही, प्रत्येक अन्नदात्यांनी केलेली उपज जी जल जंगल जमिनीतून निसर्गाच्या देणगीतूनच निर्माण होते आणि ज्याच्यावर आम्ही सर्व जगतो, तिला योग्य भाव का मिळत नाही? सरकारचं जर म्हणणं असेल की आमच्याकडे पैसा नाही हो, तर हे दादांत खोटं आहे. आणि म्हणून अशा खोटेपणाला आव्हान देणं आणि सांगणं की टॅक्स प्रणाली बदला, 1% सर्वात धनिक लोकांवरती, त्यांच्या संपत्तीवरती, ज्यांच्या हातात 40% देशातली संपत्ती आहे, 2% जरी संपत्ती टॅक्स लावलात तरी दरवर्षी तुमच्या तिजोरीमध्ये सत्ताधीशो 10 लाख कोटी रुपये येतील. त्या
त्यातील तुम्ही उपजाला योग्य भाव हमी भाव देऊ शकाल हे सांगून कोण ऐकणार हा प्रश्न आपल्या मनामध्ये घुमतो. आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की शेती जी आज रोजगाराचा आजही सर्वात मोठा आधार आहे, ती एकेका योजनेमध्ये जर बर्बाद होत असेल, हायवे फ्लायओव्हर, मग तो समृद्धी महामार्ग असो की शक्तिपीठ मार्ग असो, तो चारधामचा रस्ता असो उत्तराखंडातला की आणखी कुठलाही मेगा प्रोजेक्ट असो, तर मग काय म्हणावं? शेती जर वाचली नाही, हमी भाव नाही म्हणून विकू लागले तर काय म्हणावं? शेतीला गैर शेतीसाठी वळवणं हे त्या कायद्यामध्ये सहसा होऊ शकत नाही. पण जर शेतकऱ्यांना अधिकारच नाही विकासाच्या बद्दल आपलं मत व्यक्त करण्याचा, तर मग काय करावं? या सर्वाच्या बाबत प्रश्न उभं करणं, कायद्याचं उल्लंघन दाखवून देणं आणि संविधानाचा कुचलणाऱ्या विकासाचं वर्णन जनतेसमोर मांडून त्यावरती प्रश्न उभा करणं हे आमच्या सारख्यांचं कर्तव्य अशा पुरस्काराच्या निमित्ताने आमच्या मनामध्ये भरून येतं. तुम्हाला माहीत आहे की आज खरोखर काय अवस्था आहे. पलायन करणारे आमचे आदिवासी अगदी तुमच्या जिल्ह्यातही येतात, अगदी सोलापूर सातारामध्ये जातात, बारामतीमध्ये जातात आणि त्या एक एक तुकडीला आम्हाला खेचून परत आणावं लागतं. तेव्हा बघतो की त्यांच्या मुलांची, त्यांच्या आयांची काय स्थिती असते उसाच्या बांडीखाली ठेवण्याची. या साखर कारखान्याच्या द्वारा सारे पाटीलजी यांनी जे काही स्वप्न पाहिलं ते अगदी शेतमजुरांपर्यंत सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाणारं स्वप्न पाहिलं. आज क्षारपट जमिनीवरती काम करणाऱ्या मजुरांचा पण आम्ही सन्मान केला. गणपतराव जिथे घेऊन गेले होते आणि त्यांना विचारलं मी की किती रुपये रोजची कमाई आहे. 700 रुपये त्यांना रोजची मजुरी मिळणं हे सुद्धा नसे थोडके. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज जर शेतीवर आक्रमण हा मुद्दा घ्यायचा असेल तर तो विविध प्रकारे कसं होतं आहे याचा विचार करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. साखर कारखान्यासारखं एखादं केंद्र या निमित्ताने सहयोगी बनतं त्यावेळेला आपली हिंमत अधिक पुढे जाते. पण आपण बघतो अगदी या पश्चिम घाटावरती काय होतो आहे आघात. बुडती हे जन देखवेना डोळा म्हणूनही कळवळा येत असे. तुकारामाचा हा एका लाईनीमधला कळवळा आणणारा अभंग हा आपल्या डोळ्यासमोर येतो. 2005 पासून तुमच्या या क्षेत्रामध्ये येणारं बुडीत त्याचं काय झालं? 2005 मध्ये आम्ही जो रिपोर्ट तयार केला, अगदी सरकारी फार महत्वाचे असे सतीश भिंगारेंसारखे, दिमा मोरेंसारखे इंजिनियर अधिकारी यांच्याच वरती ते काम सोपवून त्या वेळेलाही 5000 कुरुंदवाड मधली घरं बुडालेली असोत की आणखी सांगली कोल्हापूर मधल्या 300हून अधिक गावांवर झालेला तो बुडीताचा हल्ला असो, मनात घुमतो. पुन्हा 2019 मध्ये, पुन्हा त्याच्यानंतर 20, 21 आणि 24 मध्ये सुद्धा जे कमी अधिक बुडीत आलं. काल खिंद्रापूर सारख्या गावामध्ये 550 एकर पैकी सर्व जमीन बुडणं, 100 घरं ध्वस्त होणं, त्यांना पुनर्वसनाच्या ऐवजी एका गुंठ्याला 138 रुपये देणं आणि जी घरं केवळ ध्वस्त झाली त्यांना 95,000 रुपये टाकणं. न योग्य नुकसानीचा पंचनामा
न पुनर्वसनाचं पालन. पण हे सगळं का होतं हे विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून काल सबंध दिवस अगदी कुरुंदवाड, राजापूर सर्वत्र घुमत असताना सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये जे आज आपल्यात नाहीत ते विजयकुमार दिवाण, केंगारे साहेब, इथे आलेले विविध संघटनांचे कार्यकर्ते, या सगळ्यांनी जे काही आमच्या बरोबर जोडून घेऊन कार्य पुढे नेलं, त्या कार्यातून हेच चित्र उभं राहतं की कुणाला परवा दिसत नाही बुडीताच्या भविष्याची. आणि हे असं कसं होऊ शकतं? कसं होऊ शकतं की अचानक पूर येतो आणि लोकांना आपलं सामान वाचवता येत नाही? आपली गुरंढोरं मरतात, मनुष्य मरतात, त्यांना वाचवता येत नाही. अगदी कुरुंदवाडच्या घाटावरती अनेक वर्षांपूर्वी लावलेली ती बॅक वॉटरची लेवल, तिच्याकडे दुर्लक्ष होतं का? ती बुडवली जाते की दडपली जाते? हे कसं काय मान्य करायचं? आणि त्यामुळे जे पूरग्रस्त म्हटले जातात ते खरोखर बुडीतग्रस्त, प्रकल्पग्रस्त मानले गेले पाहिजे होते. पण कुठे आहे त्या प्रकल्पग्रस्तांना सुद्धा पुनर्वसित करण्यासाठी आराखड्याची तयारी? कायदा आहे. आमच्या नर्मदेच्या खोऱ्यात 39 वर्ष लढून 50,000 कुटुंबांचं पुनर्वसन घ्यावं लागलं. अहिंसक सत्याग्रही मार्गाने जेव्हा जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपण मंजिल तक पोहोचते हैं, हा आपला विश्वास असतो. पण त्याच्या पलीकडे सुद्धा पंतप्रधानांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी जेव्हा एखाद्या धरणाचे सरदार सरोवरचे गेट खोलले जात नाही त्यावेळेला काय होतं हे 2023 मध्ये आम्ही अनुभवलं. हे सगळं रेग्युलेशन अँड मॉनिटरिंग एखाद्या नदीचं होत असताना जी काही त्रुटी असते, जी काही असंवेदना दिसते, त्यामधून आपल्याला कसली प्रेरणा मिळायला हवी? आवाज उठवण्याची. आपल्याला विचारायला हवेत प्रश्न की एकेका प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्त करून टाकणं शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना, अगदी त्याच शेतीवरती अधिक रोजगार पाहतात, जे कोरोनामध्ये या सर्वांना उद्ध्वस्त करणं, गावातली ती सादगीची, समतेची, स्वावलंबनाची संस्कृती ही नष्ट करणं, हे कुठलं लक्षण विकासाचं? संविधान कुचलना ही होता है इस प्रकार की विकास की अवधारणा से. आम्ही ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली त्या सर्व समाजवादी विचारधारकांनी, म्हणूनच गांधीजींच्या ग्राम स्वराज्याचा विचार सर्वाधिक मान्य केला होता. 1976 मध्ये का होईना पण संविधानामध्ये जो 2 शब्द नाही 2 मूल्यांना आधार दिला गेला, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता. या समाजवादाच्या नजरेतून आपण जर आजही पाहिलं तर विषमतेचा आघात आपण सोसू शकणार नाही, हे ठामपणे म्हणणं आणि आवाज उठवणं आपल्याला मान्य आहे की नाही? मान्य आहे की नाही? शेतकऱ्यांना जर खरोखर शेतकऱ्यांना खास स्थान आणि सन्मान द्यायचा असेल तर आपल्याला लढावं लागतं. ज्या वेळेला 75,000 घरं तोडली जातात मुंबई मधली, त्यावेळेला आम्हाला उभं राहावं लागतं. घर बचाव घर बनाव आंदोलन सुरू होतं 2005 मध्ये, जे आजपर्यंत हजारोंना घर देऊन चुकलेलं आहे, पण बिल्डरशाहीच्या विरुद्धची लढाई लढूनच. ज्या वेळेला सफाई कामगारांना एकेका महानगरपालिका मधल्या, ठाण्याच्या असो, कल्याणच्या असो, आपण पाहतो की स्थान नाही, सन्मान नाही, तेच घाणेरडे आहेत, तेच दलित आहेत, अस्पृश्य आहेत असं मानून त्यांना ठेका मजदूर बनवणं आणि इथून तिथे फेकत राहणं, किमान वेतन न देणं, असं जेव्हा दिसतं तेव्हा आम्हाला श्रमिक जनता संघाचं कार्य पुढे न्यावं लागतं. आज हे सर्व कार्य पुढे नेत असताना आम्हाला पुन्हा पुन्हा जाणवतं की आपण जे काही हासिल करतो तिथे आपण थांबून चालत नाही. 3 शेतकरी विरोधी कायदे आम्ही परत करवले, 735 शेतकऱ्यांची शहादत दिली गेली. पण आज परत आपल्याला ठाऊक आहे की नाही की शेती व्यापार धोरण त्याचा मसोदा आलेला आहे, त्या मसोद्यामध्ये पुन्हा तेच सगळे मुद्दे आलेले आहेत, ज्यामुळे कॉन्ट्रॅक्ट वरती शेती चालणं असो की कॉर्पोरेट्स कंपन्यांच्या हातामध्ये शेती देणं असो
की डिजिटलायझेशनच्या आधारावरती सायबर क्राईमची घोषणा सतत फोनवर ऐकत असताना शेतकऱ्यांच्या फसवणुकीची दिशा घेणं असो, हे सर्व त्यामध्ये आहे. अन्न सुरक्षा 2013 पर्यंत कायदे होत गेले संघर्षातून, पण ती सुद्धा मिळेल की नाही याची खात्री राहिलेली नाही. 47 अमेरिकेच्या कंपन्या आल्या होत्या. विलासराव, आचार संहिता चालू असताना एक टेलर नावाच्या त्यांच्या ॲग्रो बिझनेसच्या प्रमुख महिलेनी नेतृत्व केलं आणि इथे येऊन आचार संहिता चालू असताना जे काही ठरवून गेलेले आहेत, ती ॲग्रीमेंट्स आता करणं सुरू आहे. कॉमर्स मिनिस्टर कसे काय असे अनुबंध करतात ज्याचा देशातल्या शेतकऱ्यांना ज्याची खबरही नसते. G20 सारखा मंच बनतो. मी 2च मिनिटं आणखीन घेणार आहे. पण काय होतं, झोपडपट्ट्या तर ढाकल्या जातात, झाकल्या जातात राष्ट्रप्रमुखांना दिसू नये म्हणून. गांधींच्या समाधीवर ते माथा टेकतात, पण प्रत्यक्षामध्ये स्थानीय स्वराज्य संस्था, अगदी ग्रामसभा असो की नगरपालिका असो, त्यांना खरोखर जे स्थान आणि सन्मान दिला पाहिजे तो न देता वैश्वीकरण आणि उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या दिशेने ज्या वेळेला शेती सकट शिक्षण, स्वास्थ्य, सर्व क्षेत्र जात असतं, त्यावेळेला आपल्याला बुनियादी अधिकार, मूलभूत अधिकार सुद्धा मिळवण्यासाठी लढावं लागतं. आज पश्चिम घाट वाचवणं हे सुद्धा आम्हाला फार महत्वाचं वाटतं. अप्पासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणूनही. आणि अगदी केरळमधल्या वायनाडमध्ये काय झालं, हिमालयातल्या जोशीमठमध्ये काय होतंय, का अजून शेकडो महिलांना प्रत्येक ठिकाणी लढावं लागतंय, या सगळ्याबद्दल आज आत्ता बोलणं शक्य नाही. आवाज आकाशातून येतोच आहे. पण आज निसर्गावर जो हल्ला झालेला आहे, ज्यामुळे आज नुसती गरमी आणि उन्हाळाच नव्हे तर अकाळी पाऊस आणि दुष्काळ आणि पूर याचं चक्र भोगावं लागतं, ते अलामट्टी सारख्या आंतरराज्य प्रकल्पामध्ये पाण्याचं नियोजन आणि नियमित न होता जे भोगतात त्यांना तर आणखीन काही सांगायलाच नको. मला एवढंच वाटतं की हे सगळं कार्य पुढे जाण्यासाठी आपल्या एकजुटतेचा आणि जनशक्तीचाच आधार असेल तर मग धर्मनिरपेक्षता, सर्वधर्म समभाव ही सुद्धा घटनेमध्ये अधोरेखित केलेली मूल्य ही आज अत्यंत मोलाची आहे. आणि अप्पासाहेबांनी अगदी अशाच प्रकारे धर्मनिरपेक्षतेचा, सर्वधर्म समभावाचा आग्रह धरला. जेव्हा जेव्हा आम्हाला कुठल्याही कार्यक्रमात येऊन भेटायचे त्यावेळेला आपला डबा घेऊन यायचे, बाजूला बसून स्वतःचा डबा खायचे. इतक्या साधेपणाने अनेक विदेशांची ट्रिप करून शेतीचा पूर्ण अभ्यास करणारे, केवळ 7वी पर्यंत शिक्षण झालेले पण दुसऱ्यांना शिक्षणच नाही, प्रबोधनच नाही, मार्गदर्शन देणारे असे सारे पाटील अप्पासाहेब आपल्या डोळ्यासमोर आजही राहणं आवश्यक आहे. जर पश्चिम घाट वाचवायचा असेल तर आपण या सर्व नद्यांचं काय होत आहे हे पाहणं आवश्यक आहे. संथ वाहते कृष्णामाई तीरावरच्या सुख दुःखांची, जाणीव तिजला नाही असं म्हणून केवळ चालणार नाही. आज ती नदी सुद्धा कुठेतरी उफाळून येते. हिमालय कुठेतरी ढासळतो आहे, लडाखवाल्यांना लढावं लागत आहे. तेव्हा आपण लक्षात घ्या की प्रत्येक नदी वाचवणं अवैध रेतखाणींपासून, प्रत्येक नदी वाचवणं रिव्हरफ्रंट सारख्या प्रोजेक्ट पासून, प्रत्येक नदी वाचवणं अमेरिकेने 1900च्या वर धरणं जर निरस्त केली, युरोपाच्या देशांनी 4000 धरणं निरस्त केली, तर नदी को अविरल बहने दो, नदी को निर्मल रहने दो. गंगेवरती 40,000 कोटी रुपये खर्च करून जर शुद्धता येत नसेल तर STP, ETP, पोल्युशन कंट्रोल बोर्ड, जे पॉलिटिकल कंट्रोल बोर्ड होतं त्याच्यापासून सुद्धा हे सगळं वाचवणं आवश्यक आहे. आणि म्हणून मित्रांनो, या पश्चिम घाटातल्या तुम्ही सर्वांनी 6 राज्यातून जाणारा हा पश्चिम घाट इतका पहाडी, माधव गाडगिळांसारख्या तज्ज्ञांनी ज्यावरती रिपोर्ट लिहिला, तो रिपोर्ट नाकारला, धिक्कारला, बाजूला सारला. म्हणून जेव्हा धसतो आहे तेव्हा हे वाचवण्यासाठी आपण एका साखर कारखान्याच्याच मार्फत नव्हे तर अप्पासाहेबांसारख्या सर्वांची प्रेरणा घेऊन जाती धर्मापार एकत्र होऊन एक निश्चय केला पाहिजे, संकल्प घेतला पाहिजे. या निमित्ताने या चर्चेमधून
मला तर हेच सांगावंसं वाटेल की म्हणून तुम्ही तर ईद मुबारक आणि गुढीपाडवा दोन्ही साजरे करणारे लोक आहात, याबद्दल मी तुम्हाला सलाम करते, धन्यवाद देते. आणि आपापल्या मनाला हेच आव्हान करूया, ईश्वर अल्लाह तेरे जहां में नफरत तेरा दिल तो इतना बड़ा है, इंसा का दिल तंग है क्यों. हे आवाहन आपल्या स्वतःला आणि सर्वांना करूया. आणि अप्पासाहेबांसारख्या सर्वांची प्रेरणा आणि गणपतरावांच्या सर्व सहकाऱ्यांची सहकारी पद्धतीने पुढे जाणाऱ्या कार्यामधून घेतलेली प्रेरणा ही आपण पुढे नेऊया. समता, न्याय, धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाच्या दिशेने हेच सांगून मी आपली रजा घेते. धन्यवाद.